युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP ने 2024 मध्ये नेव्हिगेटिंग न्यू होरायझन्स एक ग्लोबल फोरसाइट रिपोर्ट ऑन प्लॅनेटरी हेल्थ अँड ह्यूमन वेलबिंग हा अहवाल प्रसिद्ध केला। या अहवालात इशारा देण्यात आला आहे की जगभरातील तरुणांमध्ये इको एन्झायटी म्हणजेच पर्यावरणाबद्दलची तीव्र चिंता झपाट्याने वाढत आहे। यालाच क्लायमेट ग्रीफ किंवा हवामान बदलामुळे निर्माण होणारे दुःख असेही म्हणतात। तरुणांमधील चिंता किती गंभीर? 88% तरुणांना आपल्या आसपास हवामान बदल जाणवत आहे, तर 67% तरुणांचे म्हणणे आहे की या बदलांचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर आधीच परिणाम झाला आहे। अभ्यास सांगतो की मागील 25 वर्षात जन्मलेल्या पिढीने सामान्य हवामान अनुभवलेलेच नाही। उष्णतेच्या लाटा, चक्रीवादळे, पूर अशा नैसर्गिक घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि तरुणांना हे बदल स्पष्ट जाणवत आहेत। क्लायमेट सेंट्रल या संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या मते फेब्रुवारी 1986 नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीने सरासरी तापमानापेक्षा थंड असा एकही महिना पाहिलेला नाही। त्यानंतर प्रत्येक महिना सरासरीपेक्षा अधिक उष्ण राहिला आहे। हवामान बदलाची लक्षणे। सर्वेक्षणात 9 प्रकारचे बदल विचारले गेले। तरुणांनी एकापेक्षा जास्त पर्याय निवडले। 2/3 पेक्षा जास्त जणांनी वाढते तापमान आणि अवेळी पाऊस, उष्णता यांना हवामान बदलाशी जोडले। 40% धुके आणि धुसर दिवस वाढल्याचे नमूद केले। 36% अन्नाच्या गुणवत्तेत बदल झाल्याचे सांगितले। 38% तीव्र थंडी ही हवामान बदलाचे लक्षण मानले। 32% कीटकांच्या वाढीकडे लक्ष वेधले। आर्थिक आणि सामाजिक परिणाम। 61% तरुणांच्या मते हवामान बदलाचा परिणाम श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब या सगळ्यांवर समान होतो, परंतु सर्वाधिक फटका गरिबांना बसतो असे अनेकांचे म्हणणे आहे। हवामान बदलाचा पुरुष आणि महिला दोघांवरही सारखाच परिणाम होत असल्याचे 90% म्हणणे आहे। भावनिक परिणाम। तरुणांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी 6 पर्याय दिले होते। घाबरलेले, दुःखी, चिंताक्रांत, रागवलेले, असहाय्य, फसले गेलेले, उदासीन। 57% जणांनी स्वतःला चिंताक्रांत म्हटले। 54% असहाय्य वाढत असल्याचे सांगितले। 43% घाबरलेले आणि दुःखी असल्याचे म्हटले। अनेकांनी राग आणि फसवणूक झाल्याची भावना व्यक्त केली। 94% तरुणांनी सांगितले की हवामान बदलामुळे त्यांना आपल्या भविष्याबद्दल चिंता वाटते। निम्म्याहून अधिक जणांनी सरकारी उपाययोजना निराशाजनक असल्याचे म्हटले। हवामान बदल हा फक्त पर्यावरणाचा प्रश्न राहिलेला नाही, तो तरुणांच्या मनावर आणि भविष्यातील परिणाम करणारा मोठा भावनिक प्रश्न बनला आहे। इको एन्झायटी ही केवळ भीती नाही, तर बदलाची मागणी करणारा एक गंभीर इशारा आहे।